हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता इथे आपण पाहतो की इकडे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये एक आता जबरदस्त अशी डील होणार आहे। आता नेमकी कृष्णा आणि दुष्यंतमध्ये कोणती डील होणार आहे आणि त्यामुळे आता कृष्णा ही दुष्यंतबरोबर कशा पद्धतीने काय डील करून दुष्यंतला कसं तयार करेल या गोष्टीसाठी सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंतचे काही मित्र शहरातून आलेले असतात, कारण दुष्यंत हा लग्न करतोय ही गोष्ट त्याने कोणालाच सांगितलेली नसते। पण चार्ली गावाला आलेला असतो आणि चार्लीला ही गोष्ट कळालेली असते की दुष्यंतने लग्न केलं आहे। मग आता चार्लीने ही गोष्ट सगळ्या मित्रांना सांगितल्यानंतर दुष्यंतच्या गावी सगळे मित्र परडीला आलेले असतात। आता दुष्यंतला जेव्हा ही गोष्ट कळते तर त्याला टेन्शन येतं की बापरे, हे सगळे इथे कशाला आले, आता यांना मी काय सांगू, यांची ओळख कृष्णाबरोबर काय करून देऊ, कशी करून देऊ आणि कृष्णाला हे सगळे मित्र माझे आवडतील का। आता खरं तर दुष्यंतला कृष्णाची लाज वाटत नसते, पण हे सगळे कशाला आले असा प्रश्न त्याला पडलेला असतो। दुष्यंत आता त्याच्या खोलीतून बाहेर जायला जरा वेळ लागत असतो, कारण तो जरा फ्रेश व्हायला गेलेला असतो। तर आता इथे मैनावती त्या सगळ्यांना गार्डन एरियामध्येच भेटते आणि म्हणत असते, अरे तुम्ही समजे कोण आहेसा। त्यावरती मुलं सांगतात की नमस्कार, आम्ही दुष्यंतचे मित्र आहोत। दुष्यंत त्यावरती म्हणते, अरे मग दुष्यंतचे मित्र आहेसा तर इथं कशा पायी बसलाय, आतमध्ये चला की। त्यावरती मुलं सांगतात की अहो नाही, आम्ही इथेच ठीक आहोत, ॲक्च्युली तुमच्या घरातला एक मेड रामू काका म्हणून आले होते, त्यांनी आम्हाला सांगितलंय की दुष्यंत येतोय म्हणून। त्याबरोबर ती म्हणते, वय का, अरे येईल की मग दुष्यंत, तुम्ही समद्यांनी इथं बसा, आमचं गार्डन भारी आहे, हा अगदी हवेशीर ठिकाण आहे आमचं गार्डन, म्हणजे मस्त खेळती रांगती हवा आहे, बसा तुम्ही इथं। मी एक काम करतो, म्या एखाद्या नोकरासला पाठवतो, म्हणजे तो तुमच्यासाठी चहा पाणी ते समजा नाश्ता बिष्ट्याचं बघत। पोरानो जेवून बिवून आलायसा नवं की काय खाया प्यायला पण पाठवू। त्याबरोबर आता मुलांना वाटतं खरोखर दुष्यंतची काकी केवढी चांगली आहे, केवढ्या आपुलकीने केवढ्या प्रेमाने ती आपली एवढी चौकशी करते, आपली काळजी करते। मग आता लगेचच ती सगळी म्हणतात, काकी तुम्ही किती चांगले आहात। त्यावर मैनावती म्हणते, अरे मग असायला लागतंय बाबा चांगलं, आता तुम्ही आमच्या दुष्यंतची मित्र, मग तुमची खातिरदारी नग करायला तर कुणाची करायची। आणि मग आता मैनावती ही तिकडनं जात असताना तिला कृष्णा रस्त्यात दिसते। आता मैनावतीच्या कुरापती डोक्यात एक उत्तम आयडिया येते। मैनावती कृष्णाला सांगते, कृष्णा जा, ते दुष्यंतचे मित्र आहेत समजे, त्यासनी विचार तू मासनी काय चहा काफी काय हवंय का। त्यावर कृष्णा म्हणते, वय विचारतो की। आता कृष्णा शेतावरून आलेले असते, संध्याकाळी 5:30-6चा तो वेळ असतो। आता कृष्णाच्या अंगावरती अगदी साधी साडी असते आणि शेतावरून आलेल्या माणसाचा अवतार अर्थात फार काही बरा नसतोच। कृष्णा आता त्यांच्या समोर येते आणि त्यांना म्हणते, नमस्कार, तुम्हासनी काही चहा काफी। त्याबरोबर आता लगेचच इकडे पटकन दुष्यंतचा एक मित्र म्हणतो, काफी म्हणजे। त्यावर लगेच एक मैत्रीण दुष्यंतची सांगते, अरे काफी म्हणजे कॉफी रे, तिला कॉफी म्हणायचं। त्यावर कृष्णा म्हणते, हां तेच ते, तुम्हासनी काय चहा कॉफी काय हवं आहे काय, आणि खायला काय हवं असेल तर ते बी सांगा तुम्ही मला, मी आणून देतो। आता कृष्णाची ही भाषा ऐकून पटकन एक लगेचच मुलगा म्हणतो, अरे यार दुष्यंतची नोकर किती घावंडळ आहे, अरे पण हिची साडी तरी बघ, साडीसुद्धा किती विचित्र आहे, सो चीप इज इट। त्यावर लगेचच एक मुलगी म्हणते, गप्प बसा रे तुम्ही, गावाला बायका साध्याच राहतात। ओ ताई, तुम्ही काही आणू नका एवढं खायला वगैरे, तुम्ही एक काम करा ना, फक्त दुष्यंतला प्लीज लवकर पाठवाल, त्याला सांगा ना आम्ही थांबलोय म्हणून। तोपर्यंत दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो। तर चहा कॉफी वगैरे आणण्यासाठी कृष्णा तिकडनं गेलेली असते। आता दुष्यंतला माहीतच नसतं की कृष्णा येऊन माझ्या मित्रांना भेटून गेले आणि त्यांना ती नोकर वाटली। कृष्णा आता थोड्या वेळामध्ये तिथे चहा कॉफी घेऊन एका नोकराला पाठवते आणि ती स्वतः फ्रेश होण्यासाठी खोलीत निघून जाते। आता नोकर चहा कॉफी आणून त्या लोकांना सर्व करतो, तर लगेचच पटकन दुष्यंतचा एक मित्र म्हणतो, अरे ती मुलगी होती ती कुठे गेली, काय गावंढळ मुलगी आहे यार दुष्यंत तुझ्या घरात। त्यावर दुष्यंत म्हणतो, माझ्या घरात मुलगी। त्यावर लगेचच आता त्याची मैत्रीण म्हणते, अरे तुमची मेड रे। त्यावर दुष्यंत म्हणतो, गावाला बायकांना फारसं नॉलेज नसतं, आपल्याला शहरात जसं सगळीकडे हुशार लोक मिळतात तशी गावाला साधी माणसं असतात। त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, बाय द वे तुम्ही घ्या ना चहा कॉफी, एन्जॉय करा। इतक्यात आता लगेचच दुष्यंतचे मित्र म्हणतात, ए चहा कॉफीवर भागवणार नाही हा,
त्याबरोबर दुष्यंत म्हणतो तुम्हाला जे हवं आहे ते सगळं करू, पण रात्री संध्याकाळ जरा होऊ द्या, सगळी मस्त तयारी करतो. त्याबरोबर आता ते तिघं छान बोलत असतात. इतक्यात तिकडे कृष्णा येते. कृष्णाला बघून दुष्यंतचा एक मित्र म्हणतो, अरे हिच्याच तर बद्दल बोलत होतो आम्ही, काय गावठी दिसतीये ही मुलगी. आणि नोकरसुद्धा दुष्यंत तुझ्या घरात हे असे असतील असं वाटलं नव्हतं. आता दुष्यंतचे मित्र कृष्णाला सरळ सरळ तिच्या तोंडावर नोकर म्हणतात. कृष्णाला वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतकडे बघत असते तर दुष्यंत पटकन त्यांना सांगतो, एक मिनटं, तुमचा काहीतरी गैरसमज नाही, तुमचा खूप मोठा गैरसमज होतो आहे. तुमच्यासमोर जी मुलगी उभी आहे ती माझ्या घरातली मेड नाही, माझी बायको आहे, मिसेस कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्याच मित्रांना खूप मोठा धक्का बसतो. तर दुष्यंतची एक मैत्रीण म्हणते, गप्प बसा रे, कुठे तुम्ही याला सिरियसली घेताय, ह्याची खेचायची सवय पहिल्यापासून आहे, खेचतोय आपली, काय बरोबर नडी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मी खोटं का बोलू, हीच माझी बायको आहे, कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, सांगितलं ना. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतचे मित्र म्हणायला लागतात, हाऊ चीप इज इट, अरे डी तुझी काय चॉईस होती आणि कुठल्या मुलीबरोबर लग्न केलंयस तू हे, अरे आपली गौतमी केवढी सुंदर होती हिच्यापेक्षा, गौतमीला नाकारलंस तू ह्या मुलीसाठी, ई. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो, शट अप अँड माइंड युअर टंग, तू कोणाबद्दल बोलतोयस त्याचा विचार कर, तू माझ्या बायकोबद्दल बोलतोयस. आता दुष्यंत जेव्हा माझ्या बायकोबद्दल बोलतोयस असं त्याला सांगत असतो त्यावेळेस कृष्णाला असं भारी वाटत असतं मनातून. कृष्णाला आनंद होतो की चला, दुष्यंत सरकारांनी माझी बाजू तर घेतली, समद्यांच्या समोर त्यांनी ठामपणे ही गोष्ट तर सांगितली की म्या त्यांची बायको आहे, म्हणजे माझ्या अडाणी असण्याचा दुष्यंत सरकार असणे काय बी प्रॉब्लेम नाही. दुष्यंत सरकार, म्या तुम्हासनी वचन देतो, माझ्या अडाणीपणामुळं तुम्हासनी कुठं मान खाली घालायला लागेल असं म्या कधी बी नाही करायचो बघा. म्या कायम चांगलं राहण्याचा, चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न नक्की करेन तुमच्यासाठी. तर इकडे आता भक्तीने सुद्धा पाहिलेलं असतं की दुष्यंत सगळ्यांसमोर ही माझी बायको आहे, मिसेस कृष्णा रांगडे पाटील असं म्हणत असतो. भक्ती मनातनं म्हणत असते, माझ्या बहिणीचं समज कसं चांगलं झालं, माझी बहीण मार्गी लागली, देवा भैरोबा माझ्या नशिबात तर तू सौभाग्याचं सुख नाही लिवलंस, गळ्याला डोरलं, कपाळावर कुकू हाय, पण फक्त नावापुरतं. तसं माझ्या कृष्णीच्या बाबतीत नगं होऊन देऊ, माझ्या कृष्णीला सौभाग्याचं सगळं सुख मिळू दे, तिला आयावीचं लेणं जसं तिच्या पदरात दिलं आहेस तसंच तिला त्याचं सुख मिळू दे, नकळत समदम चांगलं होऊ दे तिच्या आयुष्याचं. तर आता दुष्यंतने कृष्णाची ओळख आपली बायको म्हणून सांगितली आहे, ही गोष्ट बाळजाबाईने सुद्धा पाहिलेली असते आणि बाळजाबाईंना ही गोष्ट बघून खूपच जास्त राग आलेला असतो. बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात, अरे दुष्यंत, ह्याला फक्त राजकारण म्हणतात, तू कशापायी हे समज एवढं मनावर घ्यायलायस आणि कशापायी ह्या गावंडळ अडाणी पोरीची ओळख तुझ्या त्या 4 चौघात मित्रांसमोर करून द्यायलास, अरे लायकी तरी हाय का हिची तुझी बायको म्हणून घेण्याची, काय गरज आहे तुला हिला तुझ्या बायकोचा मान देण्याची. अरे फक्त 6 महिन्याचा भावल्या-भावलीचा खेळ आहे ह्यो, एकदा का म्या इलेक्शनात जिंकलो, माझ्या बाजूनं निवडणुकीचा निकाल लागला का मग ह्या कृष्णाला घराबाहेर कशी लाथनं उडवून टाकतो का नाही ते फक्त बघतच राहा, तुझं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचो मी. तर आता हे सगळं बघून मैनावतीला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. मैनावती मनातल्या मनात म्हणत असते, माझ्या लेकाला कायम गावाला ठेवून घेतलास, माझ्या लेकाला कायम सौतासाठी काम करायला लावलंस, सौताच्या लेकाला मुंबईला पाठवलंस, शिकाया पाठवलंस, सौताच्या लेकाला धुळीसाठी बी साधं कण बी त्याच्या नजरेस पडू देत नाही आणि माझ्या लेकाला मातीत वावरायला लावलंस ना व कायम. माझ्या लेकराचं लगीन त्या भिकारड्या कृष्णीबरोबर लावून त्याच्या आयुष्याचं मातेर करायला निघाली होतीस, पर बघ आता तुझ्याच लेकाच्या आयुष्याचं कसं वाटोळं होतं ते. त्या कृष्णाच्या नशिबातली माती आता तुझ्या दुष्यंतच्या बेनशिबात येते का नाही ते बघ, आणि ती माती दुष्यंतच्या नशिबात येण्यासाठी जे काही करावं लागेल का नाही या मैनावतीला ते समद करेल ही मैनावती. आज पावतर तू मला लई खाली लेखलंस, कमी लेखलंस, तुच्छ लेखलंस, पण आत्ता नाही, आता बघ मी तुझ्या सुनाला आणि लेकाला कसे येठीस धरतो ते. तर इकडं आता कृष्णा ही दुष्यंतच्या खोलीमध्ये आलेली असते. पार्टी वगैरे संपून दुष्यंतचे मित्र निघून गेलेले असतात. आता दुष्यंतला माहीत असतं की कृष्णा नक्कीच गौतमी कोण आहे हा प्रश्न त्याला विचारणार. आता कृष्णा रूममध्ये येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार थोडं बोलायचं होतं. त्यावर दुष्यंत म्हणतो, तुला काय बोलायचं आहे ते मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, गौतमी कोण आहे हेच जाणून घ्यायचं आहे ना तुला,
त्यावर कृष्णा म्हणते वय म्हणजे ते म्या ते. त्यावर दुष्यंत म्हणतो हे बघ, तुला तोतरायची काहीच गरज नाही आहे किंवा घाबरायची गरज तर मुळीच नाही. चूक माझी आहे आणि तुला मी स्पष्टीकरण द्यायला बांधील आहे, कारण आता आपलं लग्न झालं. गौतमी म्हणजे ही अशी मुलगी आहे जी लग्नाच्या अगोदर माझ्या आयुष्यात होती. माझं गौतमीवर मनापासून खूप प्रेम होतं, किंबहुना कदाचित आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती थोडीफार शिल्लक आहे. मला सगळं एकदम साफ विसरून जायला जरा वेळ लागेल. गौतमी आणि माझी भेट ऑफिसमध्ये झाली होती. मला ती आवडायला लागली, तिलाही मी आवडायला लागलो. मी तिला प्रपोज केलं, लग्नासाठी मागणी घातली, ती तयार झाली. आमचं दोघांचं 3-3.5 वर्ष अफेअर चालू राहिलं. त्यानंतर आता सध्या आईच्या इलेक्शनाच्या कामानिमित्त मला गावाला येऊन राहावं लागलं आणि अचानक मी तिला सरप्राईज द्यायचं म्हणून मुंबईला गेलो आणि तिथे मी जे काही पाहिलं त्यानंतर गौतमी माझ्या मनातून स्पष्टपणे सांगायचं झालं तर साप उतरून गेली. त्यावर हे ऐकून कृष्णा म्हणत असते तुम्ही काय पाहिलं अशिला त्याचा अंदाज आलाय मला. त्यावर दुष्यंत म्हणतो तुला जे वाटतंय त्यापेक्षाही काही वाईट पाहिलं. तुला वाटत असेल की मी तिला एखाद्या दुसऱ्या मुलाबरोबर पाहिलं, तर एखाद्या मुलाबरोबर आपल्या गर्लफ्रेंडला पाहून तिच्यावर जेलसी फील करणाऱ्या बॉयफ्रेंड्सपैकी मी नक्कीच नव्हतो. मी तिचा तो मित्र वगैरे असेल असं समजलं असतं, पण ती तिच्या बॉसबरोबर तिच्याच बेडरूममध्ये तिच्याच बेडवरती जाऊ दे. त्यावर कृष्णा म्हणते मग आता ते समजा मागं सोडलंयसा ना तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो हो मी मागे सोडलं आहे, पण मला पुढे यायलासुद्धा अजून वेळ लागेल. हे बघ कृष्णा, आपलं लग्न झालं आहे, आपण नवरा बायको झालो आहे, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे, मी तुझ्या कपाळावर कुंकू लावलं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की लगेच सगळं सुरळीत होईल, लगेच सगळं नॉर्मलाईज होऊन जाईल. लगेच सर्व सुरळीत व्हायला, लगेच सगळं नॉर्मलाईज व्हायला हा चित्रपट किंवा मालिका नाही आहे, खरोखरचं आयुष्य आहे. आणि खऱ्या आयुष्यात गोष्टी स्टेबलाईज व्हायला, स्टेबिलिटी नात्यात यायला वेळ लागतो. तर मला असं वाटतं की तू तुझा वेळ घ्यावा आणि मलासुद्धा माझा वेळ द्यावा. आपण ह्या खोलीबाहेर नवरा बायको असू, आपली नवरा बायको म्हणून जी काही कर्तव्य असतील ती सगळी आपण अगदी अचूक पार पाडायची. पण ह्या खोलीच्या आत आल्यानंतर त्यावर कृष्णा म्हणते भाई कळलं मला. मग दुष्यंत आता म्हणतो उत्तम, तू राहा या खोलीमध्ये, मी बाहेर जातो. त्यावर कृष्णा दुष्यंतला मागून हाक मारते आणि म्हणते थांबा दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो काय झालं. कृष्णा म्हणते आत्ताच म्हणलं असं नवं, जगामुळं आपण नवरा बायको म्हणून वावरायचं. मग तुम्ही जर आत्ता आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री बाहेर जाऊन झोपलासा तर समद्यासनी हो प्रश्न पडेल की तुम्ही बाहेर कित्याक झोपलं. मग तेव्हा काय सांगाल तुम्ही समद्यासनी. हाय माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता अर्थात बरोबर आहे, कृष्णाने बरोबर गोष्ट मांडलेली असते. दुष्यंत म्हणतो मग आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे. कृष्णा दुष्यंतला म्हणते तुम्ही झोपा तुमच्या बेडवर, मी खाली झोपतो. दुष्यंत म्हणतो अगं ए नाही नको प्लीज, तू झोपवरती काही हरकत नाही. त्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते अवं नाही न गं, झोपा तुम्ही वर. तसं बी मी जमिनीवर असलेली माणूस आहे पहिल्यापासून, मला जमिनीवर राहण्याची आणि जमिनीवर झोपण्याची सवय आहे, मी झोपतो खाली. त्यावर दुष्यंत म्हणत असतो ठीक आहे झोप, पण एक गोष्ट, आपल्या दोघांमध्ये जे काही घडलं आहे किंवा जे काही घडेल त्या कुठल्याही गोष्टीबद्दल तू घरात कोणाशीच बोलू नकोस प्लीज. त्यावर कृष्णा सांगते ठीक आहे नाही बोलायचं. त्यानंतर लगेचच आता कृष्णा ही ते दुधाचं ग्लास हातातनं खाली ठेवते. तर दुष्यंत कृष्णाला सांगतो मला दूध आवडत नाही, तुला प्यायचं असेल तर तू पी. त्याबरोबर कृष्णा आता दुधाचा ग्लास घेते आणि तडतड तोंडाला लावून घडघड पिऊन जाते आणि म्हणायला लागते थँक्यू. त्यावर दुष्यंत म्हणतो आता झोपून घेऊया. कृष्णा म्हणते वय झोपूया. आणि मग आता लगेचच कृष्णा ही दुष्यंतला विचारते हातरून कुठं आहे. त्यावर दुष्यंत तिला सांगतो की एक्स्ट्रा ब्लँकेट आणि चादर कुठे. कृष्णा कपाटातनं एक्स्ट्रा ब्लँकेट आणि चादर काढते, खाली हातरते आणि झोपायला तयार असते. कृष्णा दुष्यंतला म्हणते आज मी लई दमलो, म्हणजे घरातली बी कामं आणि वावरातली बी कामं, इतक्या दिवसांनी एवढं समजा काम केलं म्हणल्यावर दमाय तर होईलच, असं दुष्यंतसुद्धा तिला सांगतो आणि म्हणतो शांतपणे झोपून जा, तुला झोप झाली की बरं वाटेल. त्यावर आता कृष्णा म्हणते होय झोपायलाच जाते. मग आता कृष्णा झोपून घेते तर दुष्यंत पण झोपून घेतो. त्याबरोबर आता इथे हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.